होय मित्रांनो, केवळ तुमच्याजवळ शिल्लक आहे ते म्हणजेच 2 महिने. शिपाई, लिपिक, स्टेनोग्राफर किंवा कार ड्रायव्हर या चारही पदांची परीक्षा ही एकाच दिवशी होणार आहे आणि परीक्षेसाठी तयारीसाठी केवळ आहेत 2 महिने शिल्लक. यामध्ये आकडे पाहून घ्या मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं आहे. कारण मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ आणि त्याच पद्धतीनं औरंगाबाद खंडपीठ या तिन्ही ठिकाणी चारही पदासाठी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा. तुम्ही जर अजून तयारीला सुरुवात केली नसेल तर आत्ताच तयारीला सुरुवात करा. मित्रांनो, शिपाई आणि लिपिक या पदासाठी अर्जसंख्या अतिशय जास्त आल्यामुळं त्याच लेवलनुसार तुम्हाला या ठिकाणी तयारी करायची आहे, ते पण केवळ 2 महिन्यामध्ये. सर्वात महत्त्वाचं म्हणजेच मित्रांनो, शिपाई या पदासाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर तुम्हाला 24 ते 25 प्लस 30 पैकी या ठिकाणी गुण घ्यावे लागतील. आणि लिपिक या पदाची तुम्ही जर तयारी करत असाल मित्रांनो तर 65 प्लस तुम्हाला या ठिकाणी गुण घ्यावे लागतील. तरच या ठिकाणी पुढच्या प्रोसेससाठी तुम्ही पात्र होऊ शकता किंवा त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन देखील होऊ शकते. तर आता राहिला प्रश्न, या 2 महिन्यामध्ये कशा पद्धतीने तयारी करायची. तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला आकडे सांगितलेले होते, कोणत्या विभागामध्ये शिपाई आणि लिपिक या पदासाठी किती अर्जसंख्या प्राप्त झालेली आहे. तर ती अर्जसंख्या डोक्यामध्ये ठेवून तुम्हाला या ठिकाणी तयारी करावी लागणार आहे. तर शिपाई या पदासाठी तयारी करण्यासाठी कशा पद्धतीनं कोणत्या प्रकारचं कंटेंट यूज करणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये. त्याच पद्धतीनं लिपिक या पदासाठी कोणतं अत्यंत महत्त्वाचं कंटेंट्स ठरेल या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपण पाहूया शिपाई या पदासाठी. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं जास्तीत जास्त गुण तुम्हाला जर घ्यायचे असतील तर मित्रांनो टेस्ट सिरीज हा महत्त्वाचा ऑप्शन आहे. त्याच्यानंतर वन लाईनर प्रश्न म्हणजे MCQ सोडवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर प्रश्नपत्रिका ऑफलाईन सोडवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, शिपाई या पदासाठी जे वन लाईनर प्रश्न कुठून भेटतात त्या नोट्स तुमच्याजवळ असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जेणेकरून जास्त डिस्क्रिप्शन वाचन करत बसण्यापेक्षा कमी कालावधीमध्ये कमीत कमी डाटा वाचून जास्तीत जास्त मार्क आपल्याला मिळवता येतील, याच्याकडे आपलं लक्ष असणं पाहिजे. जर एवढं तुम्ही केलं तर मित्रांनो तुम्ही 25 प्लस या ठिकाणी गुण घेऊ शकता शिपाई या पदासाठी. आता राहिला महत्त्वाचा प्रश्न, ही संपूर्ण नोट्स असतील, टेस्ट सिरीज असतील किंवा ऑफलाईन क्वेश्चन पेपर असतील, हे आपल्याला कुठून मिळणार आहेत. तर मित्रांनो, या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सर्व डाटा डाउनलोड करू शकता. अतिशय महत्त्वाचं ऑथेंटिक डाटा तयार केलेला आहे आपल्या टीमनं खास कोर्ट भरतीसाठी. त्याच्यानंतर मित्रांनो राहिला प्रश्न लिपिक या पदासाठी, कारण लेखी परीक्षा अत्यंत महत्त्वाचं आहे. काल परवाचीच अपडेट आहे मित्रांनो. अजून या ठिकाणी जे या अगोदरची भरती झालेली होती 129 पदासाठी, तर त्यापैकी 2 कॅन्डिडेट्सना अजून या ठिकाणी काय केलेलं आहे, जॉईनिंग झालेलं नाही. त्याच्यामुळे त्यांचे नाव त्या ठिकाणी डिलीट करण्यात आलेले आहे. म्हणजेच खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुवर्ण संधी आहे आणि ही संधी इन फ्युचरमध्ये भेटेल किंवा नाही भेटेल हे काहीच सांगता येत नाही. त्याच्यामुळे मित्रांनो, लिपिक या पदाची देखील तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने तयारी करायची असेल, त्यासाठी तुम्हाला MCQ असतील, टेस्ट सिरीज असतील, ऑफलाईन क्वेश्चन पेपर असेल, त्याचा सराव जास्तीत जास्त तुम्हाला करायचा आहे, ते पण टॉपिक्सनुसार, कंटेंट्सनुसार. तर त्यासाठी सुद्धा आपण मित्रांनो लिपिक या पदासाठी ऑनलाईन असेल, ऑफलाईन असेल, नोट्स प्लस या ठिकाणी क्वेश्चन सेट तयार केलेले आहे, त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन डाउनलोड करा आणि चांगल्या प्रकारे तयारी करा. आणि लिपिक या पदासाठी महत्त्वाचं म्हणजे कम्प्युटर ई बुक आणि टायपिंगचे पॅसेज हे देखील अत्यंत महत्त्वाचे तुम्हाला स्कोरिंगसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करा आणि राहिलेल्या 2 महिन्यामध्ये जास्तीत जास्त कसे मार्क्स आपल्याला घेता येईल याच्यावर जास्त तुम्ही फोकस करा. आणि हे फोकस होणार आहे मित्रांनो जास्तीत जास्त सराव MCQ क्वेश्चन पेपर सोडवल्याच्या नंतर. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. त्याच पद्धतीने फ्रीमध्ये नोट्स देखील आपण कंटेंट्स टेलिग्राम चॅनलवर अपलोड करत असतो. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.